रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणा पुढे सत्यम शिवम आणि सुंदरम या अर्थाचा भाग सादर करीत आहे. मनाचे कान करून ऐका, प्रेरणादायक विषय आहे. एका राजाचा युद्ध खेळत असताना एक डोळा गेला. त्याला सारखं वाटायचं की आपला एक डोळा गेल्यामुळे आपण आरसा पाहिला किंवा काय पाहिलं की ते आपल्याला बरोबर वाटत नाही आणि लोकांनाही. तर एक चांगलं चित्र काढून घ्यावं म्हणून त्याने स्पर्धा जाहीर केली, चित्रकारांची स्पर्धा, आणि बक्षीस मोठं जाहीर केलं. आणि मग काय हो, सगळ्या राज्यातले लोक, चित्रकार जे होते, कुशल चित्रकार, त्यांनी आपापले अर्ज भरले आणि ते चित्र आपापल्या पद्धतीने केले. कारण बक्षीस मोठं होतं आणि राजाच्या दरबारामध्ये आपला मान सन्मान मिळणार जर आपलं चित्र निवडल्या गेलं तर. आता झालं, एक समिती पण नेमली होती, प्राथमिक समिती, की त्यांनी सगळे चित्र आल्यानंतर ते पाहायचे आणि मग जे चित्र खासच झालेले आहेत ते चित्र राजाच्या समोर ठेवायचे आणि मग राजाने ते चित्र पाहून एखादं चित्र फायनल करायचं, असा तो विचार होता. झालं, अनेक चित्रकारांनी आपापले चित्र पाठवले काढून. 8 दिवसाची मुदत होती. तेव्हा एका चित्रकाराने 3 चित्र काढले आणि त्या पहिल्या चित्रामध्ये राजाचे दोन्ही डोळे दाखवले होते. उत्तम राजाचे चित्र, दोन्ही डोळे दाखवलेले. दुसऱ्या चित्रामध्ये वास्तवता होती, म्हणजे एक डोळा गेलेला आणि दुसरा उघडा, असं ती वास्तवता दाखवणारं चित्र होतं. आणि तिसरं जे चित्र होतं तर ते होतं राजा धनुष्य म्हणजे बाण मारतो आहे आणि असे प्रतिंचा खेचलेली आहे आणि असा एक डोळा गेलेला म्हणजे झाकलेला असतो पहा, तसं करताना. तर तो जो डोळा गेला होता त्याने तसा तो झाकलेला त्या चित्रकाराने दाखवला होता आणि असे बाण मारताना तो राजाचं ते चित्र अगदी सुंदर असं काढलेलं होतं. असे 3 चित्र एका चित्रकाराने काढलेले होते आणि ते निवड होऊन राजाच्या समोर गेले. तेव्हा राजाने त्याचं निरीक्षण केलं. निरीक्षण केल्यानंतर राजाने एक चित्र निवडलं आणि ते जाहीर केलं आणि त्याच्या पुढे अभिप्राय राजाने नोंदवला. कारण सगळ्या चित्रकारांना अभिप्राय समजला पाहिजे ना. कारण स्पर्धा अशी असते की प्रत्येकाला असं वाटलं माझंच चित्र चांगलं आहे आणि माझीच निवड होणार, असं प्रत्येक स्पर्धकांना वाटत असतं. ते स्पर्धेतून नियमातून बाद जरी झाले ना तरी त्यांना असं वाटतं नाही, काहीतरी पार्शलिटी झालेली आहे आणि मला मुद्दाम काहीतरी कारस्थान केलेलं आहे, असं सतत प्रत्येकांना वाटतं. तेव्हा राजाने त्याच्यावर अभिप्राय नोंदवला. त्या अभिप्रायामध्ये लिहिलं होतं, पहिले चित्र आकर्षक आहे पण ते सत्याला सोडून आहे. कारण दोन्ही डोळे चांगले दाखवले होते. हे काही सत्य नव्हतं ना, राजाचा एक डोळा गेलेला होता. तर हा पहिला अभिप्राय पहिल्या चित्राचा. दुसरं चित्र होतं, हे चित्र वास्तव आहे पण सुंदर नाही. म्हणजे एक डोळा आंधळा आणि एक डोळा उघडा, म्हणजे हे वास्तव चित्र होतं पण ते सुंदर नव्हतं. तिसरं जे चित्र होतं तर ते होतं धनुष्यबाण मारणारा राजा, अशा पोजमध्ये शौर्ययुक्त असा तो अभिनय आणि एक डोळा झाकलेला, असं ते चित्र आणि ते राजाने निवडलं होतं. तेव्हा त्या चित्रामध्ये सत्य आहे, म्हणजे एक डोळा गेलेला आहे तो झाकलेला दाखवला होता, कारण बाण मारताना असा डोळा एक झाकावा लागतो असा. तर तिसरं जे म्हणजे सत्य होतं शिवम, म्हणजे शुभकारकम, मंगलम, शिवमचा अर्थ आहे. तेव्हा म्हणजे काय की त्या राजाच्या स्वभावाला, राजाच्या शौर्याला शोभणारं ते शिवम होतं, शुभम होतं. आणि सुंदरम, सुंदर होतं. म्हणजे या तिन्ही लक्षणाने ते युक्त चित्र होतं. सत्यम शिवम सुंदरम,
ते सत्य होतं, शुभकारक होतं, म्हणजे राजाच्या स्वभावाला आणि त्याच्या कर्तृत्वाला साजेल असं ते समर्पक होतं आणि सुंदर होतं. या तिन्ही लक्षणांनी युक्त असणारं ते चित्र, त्याची निवड झाली आणि ते निवड झाल्यानंतर ते बक्षीस त्या चित्रकाराला दरबारात बोलून दिल्या गेलं आणि त्याला त्याच्या चित्रकलेचं कौतुक केलं. सज्जनो, आपलं जीवन हे असंच असलं पाहिजे. त्या जीवनामध्ये सत्यम असलं पाहिजे. त्रिकालाबाधित सत्य असतं, व्यवहारातलं सत्य, स्वप्नातलं सत्य आणि पारमार्थिक सत्य असे 3 सत्य आहेत. याच्यावर आपला एक व्हिडिओ पाठीमागे झालेला आहे, तो जरूर पहा. तर सत्य असलं पाहिजे आणि ते शुभम म्हणजे शिवम असं असलं पाहिजे आणि सुंदर असलं पाहिजे. असा त्रिवेणी संगम जर आपल्या जीवनामध्ये साधता आला तर तो हवा असतो. आणि हा संगम जिथे साधलेला आहे ते म्हणजे भगवंताने जसं गीतेमध्ये सांगितलं आहे विभूती योग, की ती माझी विभूती आहे. ती व्यक्ती म्हणजे तशा प्रकारची ती व्यक्ती भगवंताची विभूती समजायला हरकत नाही. तेव्हा सत्य, शिव आणि सुंदरम त्याचा अर्थ आहेत खरं, शुभकारक आणि सुंदर. या 3 गोष्टी जिथे आहेत ते यशस्वी जीवन, ते मंगलकारक जीवन आणि आनंदमय जीवन असा या सत्यम शिवम सुंदरमचा अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, ज्ञान वाढवित रहा आणि ज्ञानदान करीत रहा. रामकृष्ण हरी.